नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपल्या एका सबस्क्रायबरनी प्रश्न विचारला होता की त्यांच्या बाळाने गेले 8 ते 10 दिवस शी केलेली नाहीये, हे नॉर्मल आहे का? या प्रश्नाचं उत्तर आणि या प्रॉब्लेमवरती उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया। जर तुमचं बाळ पूर्णपणे ब्रेस्ट फीडिंग करत असेल तर अगदी 7 ते 10 दिवस तुमचं बाळ शी करत नाही, हे अगदी नॉर्मल असू शकतं। कारण ब्रेस्ट मिल्क हे अतिशय हलकं असतं। बाळाच्या शरीरामध्ये ब्रेस्ट मिल्क पूर्णपणे पचलं जातं, त्याच्यामुळे स्टूल फॉर्मेशन अतिशय कमी असतं। अशा वेळी बाळाला शी होत नाही। पण बाळ चांगल्या प्रकारे खेळत असतं, त्याची ॲक्टिव्हिटी चांगली असते, व्यवस्थित झोपतं। अशा बाळामध्ये जरी बाळाने 7 ते 10 दिवस शी केली नाही तरी काही प्रॉब्लेम नसतो। परंतु समजा जर बाळ फॉर्म्युला फीडवरती असेल किंवा इतर कोणते तरी सॉलिड्स घेत असेल तर अशामध्ये मात्र हे कॉन्स्टिपेशनचं लक्षण असू शकतं। अशा वेळी बाळामध्ये स्ट्रेनिंग होतं, तसंच बाळाचं जे स्टूल असतं ते अतिशय हार्ड असू शकतं। अशा वेळी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं। समजा अशी सिच्युएशन आली तर तुम्ही काय करू शकता? पहिला उपाय म्हणजे तुम्ही बाळाला स्टमकला म्हणजेच पोटाला योग्य प्रकारे मसाज करू शकता। हा मसाज कशा प्रकारे करायचा हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे। त्या व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच। दुसरा उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे वॉर्म पाण्याने बाळाला अंघोळ घालू शकता। याच्यामुळेही बाळाचा हा पोटाचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो। परंतु हा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने ग्लिसरीन सपोजिटरी जी बाजारात मिळते, मेडिकलमध्ये मिळते, ती तुम्ही तुमच्या बाळाच्या शीच्या जागी ठेवू शकता। याच्यामुळे बाळाची शी होऊ शकते। परंतु या सिच्युएशनमध्ये कधीही तुमच्या बाळाला ताप आला असेल किंवा तुमचं बाळ उलटी करत असेल किंवा त्याच्या शीमध्ये थोडंसं रक्त दिसत असेल, बाळाच्या उलटीचा रंग हिरवा किंवा लाल असेल किंवा बाळाचं पोट अतिशय जास्त फुगलं असेल तर मात्र तुम्हाला लगेच डॉक्टरांकडे जावं लागेल। अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।